नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी आपली उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे यशपाल शर्मा. यशपाल शर्मा यांचा जन्म 11 ऑगस्ट 1954 साली झाला. हे भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचे नाव होते. विशेषतः 1983च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयात त्यांच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील. पंजाबमध्ये जन्मलेल्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने 1972मध्ये पंजाब स्कूल्सकडून जम्मू काश्मीर स्कूल विरुद्ध 260 धावांची खेळी करत पहिल्यांदा क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. लवकरच त्यांनी राज्यसंघात स्थान मिळवले आणि विजी ट्रॉफी जिंकणाऱ्या उत्तर विभागाच्या संघांचे प्रतिनिधित्व केले. टुलिप ट्रॉफीमधील दक्षिण विभागाविरुद्ध 173 धावांची खेळी त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरली. 1978मध्ये इराणी ट्रॉफीतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्यांची पाकिस्तान विरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आणि 13 ऑक्टोबर 1978 रोजी त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2 ऑगस्ट 1979 रोजी इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर त्यांनी कसोटी पदार्पण केले आणि लवकरच स्थिर फलंदाज म्हणून आपली छाप सोडली. 1983च्या विश्वचषकात त्यांचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 89 धावांची दमदार खेळी केली, ज्यामुळे भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून विजयाची सुरुवात केली. त्याच स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांच्या 61 धावांच्या इनिंगमुळे भारताला अंतिम फेरी गाठता आली. 1983मध्ये 8 सामन्यात 240 धावा करून ते भारताचे दुसरे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. त्यांच्या फलंदाजीतील चिकाटीमुळे सुनील गावस्कर यांनी त्यांना भारताचा संकटकालीन खेळाडू अशी उपाधी दिली. क्रिकेटमधील यशानंतर यशपाल शर्मा निवडकर्ते म्हणूनही ओळखले गेले. 2003 ते 2006 दरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रीय क्रिकेट निवडकर्ते म्हणून काम पाहिले आणि प्रशिक्षक ग्रेग चॅपल व कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील वादाच्या काळात गांगुलीला पाठिंबा दिला. या भूमिकेमुळे त्यांना काही काळ समितीतून बाहेरही पडावे लागले, परंतु 2008मध्ये ते पुन्हा राष्ट्रीय निवडकर्ते झाले आणि त्यांच्या कार्यकाळातच भारताने 2011चा विश्वचषक जिंकला. त्यांनी उत्तर प्रदेश रणजी संघाचे प्रशिक्षक आणि दिल्ली क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या. खेळाडू म्हणून ते 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या आणि भारताच्या अनेक निर्णायक विजयात हातभार लावला. त्यांचे पुतणे चेतन शर्मा हेही भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांच्या मैदानावरील लढाऊ वृत्तीबरोबरच ते निवड समितीतील एक पारदर्शकतेसाठीही ओळखले जात. मात्र 13 जुलै 2011 रोजी वयाच्या 66व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने भारतीय क्रिकेट जगताने केवळ एक माजी खेळाडूच गमावला नाही, तर भारतीय क्रिकेटला स्थैर्य देणारा आणि 1983च्या विश्वचषकाचा नायक असलेला एक अमूल्य अध्यायही संपला. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 11 ऑगस्ट आहे आणि आज यशपाल शर्मा यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण यशपाल शर्मा यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर याबद्दल
तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ महान व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.